आज बनवूया फक्त 5 मिनिटात तयार होणारे शेंगदाणा लाडू। तर या लाडूमध्ये आपण कोणतंही तेल वापरलेलं नाही, तसेच कोणतंही तूपही वापरलेलं नाही आणि या लाडू बनवण्यासाठी कोणताही पाक तयार केलेला नाहीये। फक्त 2 वस्तूंमध्ये हे लाडू तयार होतात आणि खायला खूप चविष्ट लागतात। तसेच हा लाडू उपवासाला देखील चालतो, त्यामुळे उपवासाच्या दिवशी देखील तुम्ही हा लाडू बनवू शकता। नमस्कार, मी संगीता, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आता वळूया रेसिपीकडे। शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी इथे घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ। ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे। एवढेच आपल्याला वस्तू लागणार आहेत। तर शेंगदाणे घेताना मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजताना स्लो गॅसवरती भाजायचे आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले भाजले जातात आणि खरपूस भाजले जातात व शेंगदाण्याचे टरकल देखील हाताने चुरगळल्यावरती लगेच निघतं। याप्रमाणे शेंगदाणे भाजायचे आहेत। तर तुम्ही शेंगदाण्याचे टरकल काढूनही घेऊ शकता किंवा असेही ठेवू शकता। तर मी इथे असेच ठेवणार आहे त्यासाठी। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घालून घेऊया शेंगदाणे आणि गूळ। तर शेंगदाणे गूळ जर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नसेल तर दोन्ही मिक्स करून थोडं थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी शेंगदाणे आणि गूळ चांगला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतला आहे। तर तुम्हाला दाखवते, याचप्रमाणे एवढा बारीक वाटून घ्यायचा आहे। तर शेंगदाण्याला ऑलरेडी तेल असतं, त्यामुळे तेल घालायची किंवा तूप घालायची या लाडूला अजिबात गरज पडत नाही। आता हे बारीक केलेले शेंगदाणे व गूळ एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया। आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता। तर यामध्ये काजू, बदाम, मनुके असे ड्रायफ्रुट्स तुम्ही टाका। मी इथे काजू टाकलेले आहेत। आता या मिश्रणाचे तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये लाडू वळून घ्या।